देवेंद्र फडणवीसांनी 2029 पर्यंत तरी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू, 2029 नंतर जे काय व्हायचं ते होईल आणि त्या पद्धतीने पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. 2.5 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहणार की महाराष्ट्रातनं पुन्हा दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी चर्चा होती. आता याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत की देवेंद्र फडणवीस हे RSS अत्यंत जवळचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या राजकारणाला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो अमित शहाचा आहे. आणि आपण जर पाहिला असेल तर अमित शहा हे सातत्यानं आता जे जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं मराठा समाजाचं, त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्या आंदोलनासाठी ते आंदोलन मॅनेज केलं किंवा त्या आंदोलनात त्यांची फूस होती असा देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या ग्रुपचा एक अप्रत्यक्षपणे आरोप होता. आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला जरांगे पाटील मुंबईत आले तर त्यानंतर दरेगावला निघून गेलेले होते एकनाथ शिंदे होते. पण त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे आंदोलन व्यवस्थित हाताळलं. तर मराठा समाजाच्या GR-मुळे ओबीसी समाजाचे नेते सुद्धा म्हणजे छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा काही अंशी गोपीचंद पडळकर असतील तर यांनी सुद्धा मोर्चे काढून नाराजी व्यक्त केली की या GR-मुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागतो. नमस्कार, हनुमंतमोटी.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं ही पुन्हा एकदा विनंती. आपण आज चर्चा करतो राज्यामध्ये दिवाळीनिमित्त जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्यावर ज्या अनौपचारिक गप्पा मारल्या त्या गप्पांमध्ये त्यांनी एक गोष्ट पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली की तुम्ही महाराष्ट्रात अजून किती काळ राजकारण करणार आहे. तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी 2029 पर्यंत तरी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू, 2029 नंतर जे काय व्हायचं ते होईल आणि त्या पद्धतीने पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. तर नेमकं आता याच्या मागचं काय राजकारण आहे किंवा काय नेमकं होतंय तर आपण जर गेलं तर याच्यामध्ये एक इतिहास असा आहे की आपण बघतोय तर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये घेण्याची रणनीती अमित शहा किंवा या सगळ्यांच्या मार्फत गेले अनेक दिवस आखली जाते. आणि ती आपण जर पाहिली तर आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला शपथ घेतली देवेंद्र फडणवीसांनी, त्यानंतर अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेने, तर त्यावेळेला 2.5 वर्षानंतर आम्ही या मंत्रिमंडळाचं रिशफल करू अशा प्रकारचं बातमी त्यावेळी होती आणि 2.5 वर्षानंतर आम्ही मंत्रिमंडळाचा बदल करू असं त्यांनी म्हणलं. तर त्याच वेळेला अशी एक चर्चा झालेली होती की 2.5 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहणार की महाराष्ट्रातनं पुन्हा दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी चर्चा होती. आता याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत की देवेंद्र फडणवीस हे RSS अत्यंत जवळचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्यामुळं RSSच्या अतिशय मुशीतून तयार झालेत आणि RSSला आता आपल्याला माहिती आहे यावर्षी 2025 साली 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं RSSला असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांचा जो पुढचा सक्सेसर आहे हा सक्सेसर RSSच्या कोर गोटातून आणि नागपूरचा असावा अशी त्यांची एक इच्छा ही आता लपून राहिलेली नाही आहे. पण याला जी अडचण आहे ती योगी आदित्यनाथ जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट की अमित शहा जे आता केंद्रीय गृहमंत्री आहेत तर ते सक्सेसर नरेंद्र मोदी यांचं होण्याच्या दृष्टीनं खूप मोठी पावलं असतात. तर यात देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या राजकारणाला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो अमित शहाचा आहे. आणि आपण जर पाहिला असेल तर अमित शहा हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे तिकडं जर आपण पाहिलं असेल तर योगी आदित्यनाथ यांना केशवप्रसाद मौर्य जिथले उपमुख्यमंत्री आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणत असतात, वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट करत असतात. तशाच पद्धतीची रणनीती अमित शहाची इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या मार्फत होती की काय अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात नेहमी होती. कारण जे अमित शहा यांचा वरदहस्ता एकनाथ शिंदेना कायमच राहिलेला आहे आणि जे एकनाथ शिंदे बोलतात किंवा एकनाथ शिंदे जे आडमुठी भूमिका घेतात किंवा जे काही गोष्टीमध्ये ताणून धरतात तर त्याच्या मागं अमित शहा असं साधारण बोललं जातं ना. अमित शहाचा वरदहस्ता असल्याशिवाय एकनाथ शिंदे असं करणार नाहीत असं सगळ्यांची भावना आहे. आणि त्याच्यामुळंच एकनाथ शिंदेनं सुद्धा टार्गेट करण्याचं काम हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला देवेंद्र फडणवीस करताना दिसतात. मग रायगडचं पालकमंत्रीपद असेल, नाशिकचं पालकमंत्री असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल किंवा 500 कोटीच्या वर ज्या सगळ्या निविदा असतील त्या नगरविकास खात्यांना मंजूर करण्याच्या अगोदर मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणं असेल किंवा मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही मंत्र्यांचा OECD न नेमण्याचा असेल तर अशा प्रकारच्या ज्या कुरघोड्या आहेत तर अशा प्रकारच्या कुरघोड्या ह्या देवेंद्र फडणवीस या नेहमीच करतात. आता जे जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं मराठा समाजाचं त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्या आंदोलनासाठी ते आंदोलन मॅनेज केलं किंवा त्या आंदोलनात त्यांची फूस होती असा देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या ग्रुपचा एक अप्रत्यक्षपणे आरोप होता.
आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला जरांगे पाटील मुंबईत आले तर त्यानंतर दरेगावला निघून गेलेले होते एकनाथ शिंदे होते. पण त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे आंदोलन व्यवस्थित हाताळलं आणि त्यानंतर एक जी.आर. काढला आणि जी.आर. काढल्यानंतर एक जाहिरात त्यासाठी मोठी सर्व वर्तमानपत्रांना दिली की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की ज्या मराठा समाजाचं सहानुभूती ही देवेंद्र फडणवीसांनी पाहिजे होती ती मराठा समाजाची सहानुभूती त्यांनी मिळाली की नाही हा गोष्ट वेगळी. उलट मराठवाड्यामध्ये शेतकरी प्रश्न किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जो अतिवृष्टीमुळे प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्यामुळे मराठा समाज बऱ्यापैकी जो जी.आर. निघालाय त्याच्यामध्ये जी.आर. बद्दल सुद्धा संभ्रम आहे की खरोखरच मराठ्यांना कुणबी दाखला मिळतोय का. तर त्यामुळे मराठा समाज थोडा नाराज आहे आणि उलट देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी आमचा डीएनए ओबीसी आहे आणि जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा प्रकारचं वक्तव्य केलं. तर मराठा समाजाच्या जी.आर.मुळं ओबीसी समाजाचे नेते सुद्धा म्हणजे छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा काही अंशी गोपीचंद पडळकर असतील तर यांनी सुद्धा मोर्चे काढून नाराजी व्यक्त केली की या जी.आर.मुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागतोय. तर त्यामुळे एका बाजूला मराठा समाज आणि एका बाजूला ओबीसी समाज सुद्धा देवेंद्र फडणवीसांमध्ये नाराज आहे का अशी परिस्थिती राज्यात आहे आणि या सगळ्या गोष्टीवर अमित शहा हे नजर ठेवून आहेत आणि अमित शहांना जर देवेंद्र फडणवीसांना पुढच्या काळामध्ये जर पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये जर बाजूला करायचं असेल किंवा त्यांना जर आपल्या जवळ घ्यायचं असेल तर ते दिल्लीमध्ये असणं कधीही अमित शहा यांना सोयीस्कर वाटतंय. त्यामुळं उद्या देवेंद्र फडणवीसांची अर्थमंत्रीपदी किंवा वरिष्ठ केंद्रीय पातळीवर जर वर्णी लागली तर आपल्याला आश्चर्य वाटून आलं. आणखी एक मुद्दा असा होता की ज्या वेळेला भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद ज्यावेळेला चर्चा झाली तर त्यावेळेला राष्ट्रीय सेवक संघाचं असं म्हणणं आहे की ते राष्ट्रीय अध्यक्षपद हे देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं पण फडणवीसांनी मात्र त्याला नकार कळवलेला आहे. पण तरी सुद्धा संघाचं म्हणणं अजूनही आहे की राष्ट्रीय पातळीवर जर देवेंद्र फडणवीसांना जायचं असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर आपली जर व्यवस्थित प्रतिमा करायची असेल तर राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी घ्यावं आणि त्यामुळेच अजूनही राष्ट्रीय अध्यक्षपद हे नेमलेलं नाही. कदाचित बिहार निवडणूक झाल्यानंतर नेमण्यात येईल पण यानंतर हे राष्ट्रीय अध्यक्षपद नितीन गडकरींना देण्याबद्दल चर्चा होती. पण एक गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेला नितीन गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची चर्चा होती त्यावेळेला मात्र मागच्या वेळेला सुद्धा दुसऱ्यांदा ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांना मिळणार होतं त्यावेळेला स्फूर्ती घोटाळा त्यांचा बाहेर निघाला. आता सुद्धा ज्यावेळेला त्यांची चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्यांच्या मुलाचं प्रकरण, इथेनॉलचं प्रकरण, त्यानंतर त्याच्या कंपनीचे वाढलेले शेअर्स हे प्रकरण बाहेर निघालं आणि अचानकपणे अंजली दमानिया त्याला सक्रिय झाल्या. त्या अंजली दमानिया कशा सक्रिय होतात त्यांच्या मागं कुठली ताकद आहे काय हे सगळं बऱ्याच लोकांना मुंबईमध्ये दिल्लीमध्ये माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टी योगायोगाने होत नाहीत. तर यामुळंच देवेंद्र फडणवीस पुढच्या 2.5 वर्षाचा काल म्हणजे पुढचा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील का, 2.5 वर्षात त्यांना बदलून कदाचित विनोद तावडेंना आणलं जाईल का. कारण अमित शहाच्या दृष्टीने तर मराठा चेहरा पाहिजे. जर एकनाथ शिंदे जर आपला पक्ष विलीन करून जर भाजपमध्ये नाही आले तर मात्र विनोद तावडेंचा पर्याय हा अमित शहाच्या समोर असेल. त्यामुळे आपण जर पाहिलं तर विनोद तावडे आता सध्या बिहारच्या इलेक्शनमध्ये वेगळा आहेत. त्यामुळे यदा कदाचित जर अमित शहाच्या मनात असेल किंवा जर काही गोष्टी असल्या तर देवेंद्र फडणवीसांच्या मागे या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि या सगळ्या गोष्टी निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचं समीकरण येऊ शकतं आणि उद्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी विनोद तावडे पुढच्या 2.5 वर्षात आलं तर आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य वाटता कामा नये.